नमस्कार मित्रांनो. शरीर निरोगी राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. ऋतू कोणताही असो, शरीराला पाणी आवश्यक आहे. पण कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणामुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास विविध समस्या निर्माण होतात. शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास ओठ कोरडे पडणे किंवा फाटणे या खुणा दिसून येतात. या व्यतिरिक्त आपले शरीर अनेक संकेत देते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता ओळखता येऊ शकते. शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास शरीर नक्की कोणते संकेत देते ते पाहू आपण मित्रांनो. हृदयाच्या आरोग्यावर धोका. पाण्याच्या कमतरतेमुळे थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो, कारण डिहायड्रेशनचा शरीराच्या अवयवांवर आणि कार्यावर नकारात्मक परिणाम होतो. मुख्य म्हणजे हृदयाच्या कार्यावरही परिणाम होतो. अनियमित हृदयाचे ठोके जाणवतात. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे हृदयाच्या ठोक्यावर देखील परिणाम होतो. रक्तप्रवाह कमी होऊ लागतो. नंबर 2चं कारण आहे पाण्याच्या कमतरतेमुळे रक्त घट्ट होते, ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो. घट्ट रक्त पंप करण्यासाठी हृदयावर अधिक दाब टाकला जातो. अशा स्थितीत उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या इतर समस्या उद्भवू शकतात. नंबर 3 आहे शरीराचे तापमान असंतुलित होते. पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराच्या तापमानात असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे हृदयावर देखील दबाव वाढतो. किडनीवर विपरीत परिणाम होतात. चौथा जो आहे पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीवरही वाईट परिणाम होतो आणि किडनीच्या समस्येमुळे हृदयावरही नकारात्मक परिणाम होतो, आणि कारण दोन्ही अवयव एकमेकांशी जोडलेले असतात. नंबर 5 आहे चयापचय मंदावते. पाण्याच्या कमतरतेमुळे चयापचय मंदावते, ज्यामुळे शरीरातील चरबी आणि विषारी पदार्थ वाढण्याचा धोका वाढू शकतो. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला